नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट सध्या समजत आहे. आणि ती म्हणजे की आपल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये पक्षाचा जाहीरनामा हा प्रसिद्ध करण्यात आला आहे. आणि या भाजपने या जाहीरनाम्याला संकल्पपत्र असं नाव दिलेलं आहे. तर विशेष म्हणजे की या संकल्पपत्रामध्ये आपल्या शेतकऱ्यांसाठी तसेच राज्यातील अन्य मतदारांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत. आणि या संकल्पपत्रामध्ये आपल्या शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या महत्त्वाच्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर यातील सर्वात मोठे महत्त्वाची म्हणजे की या संकल्पपत्रामध्ये विविध आश्वासने देण्यात आलं असून लाडक्या बहिणीला प्रत्येक महिन्याला अगोदर जे 1500 रुपये म्हणजे की 1,500 रुपये महिना मिळत होता, तर त्यामध्ये आता वाढ करून तब्बल 600 रुपयाची वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. आणि जवळपास 2100 रुपये प्रत्येक महिन्याला देण्यात येतील. तसेच या योजनेचे औचित्य साधून महिलांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करण्यासाठी सुद्धा प्रशिक्षण दिलं जाईल. आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी जवळपास 25,000 महिलांचा पोलीस दलात सुद्धा समावेश करण्यात येईल, अशा प्रकारची मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. महत्त्वाचे आश्वासन देण्यात आलेलं आहे. तसेच मित्रांनो, यानंतर महत्त्वाचं म्हणजे की आपल्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाची घोषणा करण्यात आलेल्या आहेत. महत्त्वाचे मोठे आश्वासनही शेतकऱ्यांसाठी दिलेले आहेत. आणि त्यामध्ये जशी आपल्या शेतकऱ्यांची मागणी असते त्याप्रमाणे आपल्या शेतकरी बांधवांना शेतकरी कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती, तसेच आपल्या शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजनेमध्ये जे निधी आहे त्या निधीमध्ये वाढ करून 12,000 रुपयाऐवजी 15,000 रुपये हे दरवर्षी देण्याचं आश्वासन देण्यात आलेलं आहे. त्यासोबतच सर्वात मोठी महत्त्वाचं अपडेट म्हणजे की आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता MSPशी समन्वय साधत 20% भावांतर योजना राबवण्यात येईल आणि एक गरिबाला अन्न निवारा देण्यात येईल. त्यासोबतच महत्त्वाचं म्हणजे की वृद्ध पेन्शनधारकाला महिन्याला 1500 वरून 2100 रुपये देण्यात येतील, जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सुरक्षा आणि सन्मान मिळेल, अशा प्रकारच्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे की जे आपले शेतकरी आहेत तर आपल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी महत्त्वाचं म्हणजे कर्जमाफीची घोषणा सुद्धा करण्यात आली आहे. तर आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा यावेळी करण्यात आलेली आहे. तर महत्त्वाची जे जाहीरनामा आहे तर तो जाहीर करण्यात आलेला आहे. आणि या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीची घोषणा करण्यात आलेली आहे. कर्जमाफीचे आश्वासने देण्यात आलेले आहेत. तर नेमकं या कर्जमाफी आपल्या शेतकरी बांधवांना मिळेल का? कर्जमाफीबद्दल आपलं काय मत आहे? कर्जमाफी होईल का? याबद्दल आपल्याला जे काय वाटतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यासोबत चॅनलवर नवीन असाल तर वेळोवेळी आपण कर्जमाफी संदर्भात संपूर्ण आणि महत्त्वाचे अपडेट पाहत असतो. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बेल आयकॉन दाबायला सुद्धा अजिबात विसरू नका. तर भेटूया व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.